विटा शहरातील सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधा व सोयी यामध्ये प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे विटा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या आजी-माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी विक्रमसिंह पाटील यांची भेट घेऊन विटा नगर परिषदेच्या विभाग प्रमुखांची यादी प्रकाशित करावी, मायनी रोडवरील चुकीचे सुरू असलेले गटार काम थांबवावे, तोडलेल्या झाडाच्या बदल्यात इतरत्र वृक्षारोपण करावे, नो डिजिटल झोनची अंमलबजावणी करावी यासह विविध समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांना देण्यात आले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण ताराळेकर, ॲडव्होकेट सचिन जाधव, दहावीर शितोळे, नगरसेवक ॲडव्होकेट सुमित गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, पद्मसिंह पाटील, भरत कांबळे, फिरोज तांबोळी, प्रताप सुतार, अविनाश चोथे, सुरेश मेटकरी, ॲडव्होकेट तानाजी जाधव, विनोद पाटील, माधव रोकडे, संपत जाधव, मंगेश हजारे, विजय नागमल, संजय सपकाळ, मयुरेश गुळवणी उपस्थित होते। मायनी रोडवरील चुकीचे सुरू असलेले गटार काम थांबवावे, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात इतरत्र वृक्षारोपण करावे। मायनी रोडलगत विटा नगर परिषदेच्या वतीने सागवान झाडे लावण्यात आलेली होती। मोठी झाडे महामार्गाचे कामासाठी तोडलेली असून सर्व रस्त्याची बकाल अवस्था केलेली आहे। या झाडांमुळे यापूर्वी विटा नगर परिषदेत शासनाने माझी वसुंधरा अभियानामध्ये पुरस्कार मिळालेला होता। याबाबत आपण समक्ष लक्ष घालून सदर चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले गटारीचे काम थांबवून रस्ता पूर्ववत रुंद करण्याबाबत ठेकेदारास योग्य त्या सूचना द्याव्यात। तसेच रस्त्याकडेची जेवढी झाडे तोडली असतील त्याचे दुप्पट झाडे या ठेकेदाराकडून विटा शहरातील इतर भागात लावण्याबाबत कार्यवाही करावी। विटा शहरातील रस्ते, सांडपाणी, दिवाबत्ती, स्वच्छता यासारख्या प्राथमिक सुविधांमध्येही वारंवार समस्या निर्माण होत आहेत। नागरिकांना आपल्या वैयक्तिक अथवा परिसरातील तुंबलेली गटार, बंद दिवे, घंटागाडी वेळेवर येत नसणे, उघड्यावर पडणारा कचरा, रस्त्याची दुरावस्था यासारख्या किरकोळ समस्यांसाठी नगर परिषदेमध्ये अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत। यावेळी आपली समस्या कोणत्या अधिकाऱ्याकडे करायची आहे हे न समजल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास व मनस्ताप होत आहे। यासाठी आपल्या नगर परिषदेमधील विभाग प्रमुखांचे मोबाईल क्रमांकासह यादी नागरिकांसाठी जाहीर करावी व त्यांना प्रसिद्धी द्यावी। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रार निवारण मोबाईल ॲप्लिकेशन नागरिकांसाठी उपलब्ध करून देऊन होणाऱ्या तक्रारी गतीने सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत करावी। गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। यापुढच्या काळात विटा शहरात डिजिटल व नो डिजिटल झोनच्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।